रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपलं मन म्हणजे एक प्रकारचं मंदिर आहे आणि या मंदिरात राहणारा, मनरूपी मंदिरात वास्तव्य करणारा देव म्हणजे आपला आत्मा. म्हणूनच संत असं म्हणतात, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. खास करून संत तुकाराम महाराजांच्या अभंगातली ही ओळ आहे आणि ही एकमेव ओळ आपल्याला जीवनाचा किती मोठा अर्थ शिकवून जाते. आपलं मन जसा विचार करतं, ज्या पद्धतीने विचार करतं, तसा आपला स्वभाव घडतो आणि त्याच पद्धतीने आपलं जगणंही घडतं. खरं तर देवाला शोधण्यासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरच्या मंदिरात जाण्याची गरजच नाही, कारण देव हा तुमच्या आमच्यात प्रत्येक जीवामध्ये दडलेला आहे. फक्त आपल्याला तो कोणत्या रूपामध्ये भेटेल याची ओळख आपल्याला व्हायला हवी. ज्या दिवशी आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल, तो दिवस आपला सार्थकी झाला किंवा आपलं संपूर्ण जीवनच सार्थकी झालं असं म्हटलं तर काही वावगं ठरू नये. आणि या सगळ्याचा एक सुंदर बोध देणारी आजची आपली कथा संत नामदेवांची आणि श्रीहरी श्री विठ्ठलांची. ज्या नामदेवांना लोक कधी वेडा नाम्या म्हणून चिडवायचे किंवा वेडा नाम्याच म्हणायचे, पण त्याच नामदेवांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी श्रीहरी विठ्ठल एका अशा रूपामध्ये येतील याची कुणीच कल्पना केली नव्हती. आणि शेवटी पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाए, किंवा आपलं मराठी भक्तिगीत आहे बघा, त्याच्यातली ओळ आहे, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. तर या ओळीची प्रचिती सर्वांना आली. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतलवाणी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संत नामदेवांची आणि श्रीहरी श्री विठ्ठलांची एक सुंदर कथा सांगणार आहे. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त कथा ऐकत नाही तर कथेचा बोध सुद्धा जाणून घेतो, जो आपल्याला जीवन जगण्यास कामात येतो. तर कथा तुम्हाला व्यवस्थित समजावी, कायमस्वरूपी लक्षात राहावी, यासाठी कथेचे सर्व भाग इथे मी एकत्रित करून घेतलेले आहे आणि त्यानुसारच तुमच्या समोर मांडणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा म्हणेल की कथा शेवटपर्यंत ऐका. चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे. धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या शीतलवाणी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा रामकृष्ण हरी. चला तर मग कथेला सुरुवात करते. ऐकावी वारकरी भक्तांनो, संत श्रेष्ठ नामदेवांच्या भक्तीची परीक्षा कशी झाली ती कथा. तर आजपासून सुमारे 700 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील नरसीबामणी या गावामध्ये एका बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचं नाव होतं नामदेव. लहानपणापासूनच नामदेव इतर मुलांसारखे नव्हते. म्हणजे इतर मुलं कशी दिवसभर खेळायची, पण नामदेवांना मात्र मंदिरामध्ये जाऊन देवासमोर बसायला खूप आवडायचं. त्यांचं मन सतत विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रमलेलं असायचं. मुखामध्ये सतत पांडुरंगाचं नाव असायचं. घरच्यांनाही त्यांच्या या स्वभावाचं कधी कधी आश्चर्य वाटायचं. हा मुलगा एवढा लहान आहे, पण याच्या तोंडात सतत पंढरीच्या पांडुरंगांचं नाव कसं? जसं जसं नामदेव मोठं होत गेले तसतसं त्यांचं विठ्ठलांवरचं प्रेमही वाढत गेलं. त्यांच्यासाठी विठ्ठल म्हणजे फक्त देव नव्हते, तर त्या घरातलेच एक जिवलग सदस्य होते. म्हणजे आपल्या घरामध्ये जे सदस्य राहतात त्यांना कसं आपण आपल्या जीवाभावाची माणसं मानतो, त्याच पद्धतीने संत नामदेवांसाठी विठ्ठल म्हणजे एक घरातलेच जिवलग सदस्य म्हणून होते. ते विठ्ठलाशी बोलायचे, त्यांच्या मनामध्ये जे काही असायचं ते सगळं विठ्ठलाला सांगायचे आणि प्रत्येक कामाची सुरुवातही विठ्ठलाचं नाव घेऊनच करायचे. असं म्हणतात, नामदेवांची भक्ती इतकी निरागस होती की त्यांना पूर्ण विश्वास होता, मी प्रेमाने हाक मारली तर माझा विठ्ठल नक्की ऐकेल. आणि एक दिवस याच भक्तीची परीक्षा घेण्यासाठी स्वतः विठ्ठलांनी एक असा प्रसंग घडवला जो आजही वारकरी मोठ्या भक्तिभावाने सांगतात किंवा वारकऱ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे हे सांगताना ते अतिशय आनंदपूर्वक भावाने सर्वांना सांगत असतात. तर काय असेल ते पाहूया. नामदेव जसे जसे मोठे होत गेले तसं तसं त्यांचं विठ्ठलांवरचं प्रेम आणखी वाढत गेलं हे तर आपण ऐकलं.
पण त्या काळी म्हणजे अगदी लहानपणापासूनच ते वारंवार पंढरपूरला जायचे. विठ्ठलाच्या मंदिरात तासनतास बसून राहायचे. कधी अभंग म्हणायचे, कधी विठ्ठलाच्या मूर्तीशी बोलायचे आणि कधी शांतपणे त्यांच्या चरणांकडे पाहत बसायचे. लोकांना हे सगळं बघताना थोडं वेगळंच वाटायचं. काही जण म्हणायचे, देव कधी कुणाशी बोलतो का? पण या नाम्याचं काहीतरी वेगळंच असतं. आणि बरेच जण तर त्यांना वेडा नाम्या म्हणून सुद्धा चिडवायचे आणि त्यांची थट्टा या निमित्ताने केली जायची. पण नामदेवांना त्याचं कधीच काही वाटलं नाही आणि त्यांनी कधी ते मनावरही घेतलं नाही. कारण त्यांना माहिती होतं की विठ्ठल हे आपल्यासाठी फक्त दगडाची मूर्ती नाहीत, तर साक्षात जिवंत असे देव आहेत. असं म्हणतात की जेव्हा नामदेव देवाला नैवेद्य दाखवायचे, पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचे, तेव्हा मनापासून प्रार्थना करायचे, पांडुरंगा, मी तुझ्यासाठी जे आणलं आहे ते तू मनापासून स्वीकार कर, किंवा मी जे आणलेलं आहे ते तू गोड मानून खा. त्यांना पूर्ण विश्वास होता, खऱ्या भक्तीमध्ये कधीच दिखावा नसतो, तिथे फक्त असतं तर ते म्हणजे प्रेम. आणि कदाचित याच निरागस प्रेमामुळे विठ्ठलांनी एक दिवस आपल्या या लाडक्या भक्ताची परीक्षा घ्यायचं ठरवलं. पण ही परीक्षा काही साधी नव्हती बरं का. स्वतः विठ्ठल एका अशा रूपामध्ये येणार होते ज्याची कल्पनाही कुणी केली नसेल. तर कथा अत्यंत भावपूर्ण आहे, महत्त्वाची आहे. आपल्या सर्वांनाच यातून काहीतरी शिकायला मिळेल, यामध्ये काही शंका नाही. एक दिवस काय झालं, सकाळची वेळ होती. नामदेव महाराजांच्या घरी साधं पण प्रेमाने भरलेलं जेवण तयार झालं होतं. गरमागरम पोळ्या बनल्या होत्या, ज्याला तुम्ही चपात्या म्हणत असतील, कुणी पोळी म्हणत असेल, तर पोळ्या चपात्या जे काही असेल. तर नामदेव महाराजांच्या घरी सुद्धा जेवण तयार झालं होतं. तर त्यांनी काय केलं, एका ताटामध्ये पोळ्या वाढल्या आणि पहिल्या पोळीवर अगदी थोडंसं तूप लावलं. म्हणजे बघा, आजही आपण देवाला नैवेद्य दाखवतो, तर नैवेद्याच्या ताटामध्ये आपण समजा एक लहानशी पोळी ठेवली. नैवेद्यासाठी आपण थोड्याशा लहान पोळ्या बनवतो, तर त्याच्यावर आपण काय करतो, अगदी थोडंसं, ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये किंवा बोली भाषेमध्ये म्हणतो की नखभर का होईना तूप नैवेद्यावर लावलं पाहिजे. तर अगदी थोडंसं तूप त्यांनी पहिल्या पोळीवर लावलं आणि एकावर एक अशा पोळ्या ठेवल्या आणि एवढंसं तूप लावलेली ती पोळी सगळ्यात वर ठेवली आणि तुपाची वाटी त्यांनी साईडलाच ठेवलेली होती. आणि असं हे नैवेद्याचं ताट घेऊन ते विठ्ठलाच्या समोर बसले. नेहमीप्रमाणे त्यांनी डोळे मिटले आणि ते प्रेमाने म्हणाले, पांडुरंगा, आधी तू जेव, मग आम्ही जेवू. त्यांच्यासाठी हा रोजचाच नियम होता. म्हणजे घरामध्ये जेही पदार्थ त्यांच्या बनत होते, तर सगळ्यात आधी ते पांडुरंगाला तो पदार्थ दाखवायचे. म्हणजे नैवेद्य म्हणून आधी पांडुरंगाला ते खाऊ घालायचा त्यांचा प्रयत्न असायचा. पांडुरंगांचं जेवण झालं, पांडुरंगाने ते पदार्थ चाखले की त्यानंतर घरातल्यांनी खायचं, असा नियम बनलेला होता. तर नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी घरात जेवण बनलं, तर त्यांनी काय केलं, पोळी आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा असं ठरवलं. तर त्यांनी देवासमोर तो नैवेद्य ठेवला आणि शांतपणे ते जसं काही पांडुरंग जेवतोय याची वाट पाहत बसले. इतक्यात काय झालं, त्यांच्या घराच्या दारातून एक भुकेला कृश असा, म्हणजे एकदम कुपोषित झालेला, की ज्याला बऱ्याच काळापासून अन्नच मिळालेलं नसेल, तर अशा पद्धतीचा एक कुत्रा त्यांच्या दारातून आत आला. त्याने इकडं तिकडं पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता समोर ठेवलेल्या ताटातून एक पोळी तोंडात धरली आणि तो भरधाव पळू लागला. म्हणजे आता आपण सुद्धा बघतो ना की श्वान म्हणजे कुत्रा आपल्याकडे जर ते कधी आले, त्यांना काही खायचं दिसलं, तर ते पटकन ते तोंडात धरतात आणि पळतात. कारण त्यांना भीती असते की कुणी आपल्याला बघू नये किंवा मारू नये. एक वेळ मांजराचं असं असतं की आपल्याला कोणी बघू नये म्हणून ते पटपट असे डोळे मिटून दूध पिण्याचा प्रयत्न करतं. पण कुत्रे वगैरे असतात, तर जे काही म्हणजे भाकरीचा तुकडा असेल, पावाचा तुकडा असेल, जे काही असेल ते पटकन असे उचलतात आणि वेगाने पळू लागतात. त्याच पद्धतीने हा सुद्धा कुत्रा तोंडामध्ये पोळी धरून जोरात पळू लागला. हे पाहून घरातले लोक मोठ्याने ओरडले, अरे कुत्रा पोळी घेऊन पळाला. पण नामदेव महाराजांनी जे केलं ते पाहून पुढे सगळेच थक्क झाले. कुत्रा तर पोळी घेऊन पळाला, पण आता घरच्यांना असं वाटलं की नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागे धावतील, त्याला हाकलतील आणि पोळी घेऊन परत येतील. कारण भगवान श्रीहरी श्री विठ्ठल आणि नामदेव हे समीकरण नेमकं काय आहे, किंवा या दोघांचं नातं नेमकं कसं आहे, नामदेवांची विठ्ठल भक्ती नेमकी कशी आहे, हे घरातल्या सर्वच सदस्यांना माहिती होतं. पण त्यांनी जो विचार केला होता ना, त्याच्या काहीतरी उलटच घडलं. नामदेव महाराजांनी घरच्यांना वाटलं तसं काहीच केलं नाही. उलट
नैवेद्याच्या ताटाजवळ ठेवलेली तुपाची वाटी घेऊन ते कुत्र्यामागे धावत सुटले. हे पाहून सगळेच गोंधळले. कुणी म्हणालं, अहो पोळी तर गेली, आता तुपाचं काय करणार? किंवा पोळी आणायला चालले तर मग तूप घेऊन तुम्ही का धावत सुटले? असं घरचे बोलू लागले. आणि रस्त्याने पळत सुटलेले असताना एक जण तर म्हणाला, नामदेव महाराजांना काय झालंय? कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी कुणी घेऊन धावतं का? पण काय करणार, वेडा नाम्या, तो ऐकणार कुणाचं? पण नामदेव महाराजांना खरं तर कुणाचंही बोलणं ऐकू येत नव्हतं. त्यांच्या ओठांवर फक्त एकच वाक्य होतं, अरे विठ्ठला थांब जरा, पोळी कोरडी आहे, तूप लावून खाशील तर मला बरं वाटेल. ते पुन्हा पुन्हा तेच म्हणत त्या कुत्र्याच्या मागे धावत होते. लोकांना मात्र काहीच समजत नव्हतं. त्यांच्या नजरेत तो फक्त एक भुकेला कुत्रा नव्हता किंवा भुकेलं श्वान नव्हतं, पण नामदेव महाराजांच्या नजरेत तो कोण होता? आणि काही क्षणांनी असा चमत्कार घडला जो आजही वारकरी मोठ्या श्रद्धेने सांगतात. नामदेव महाराज अखेर त्या कुत्र्याच्या अगदी जवळ पोहोचले. ते दमले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेशही नव्हता. प्रेमाने त्यांनी तुपाची वाटी पुढे केली आणि म्हणाले, हे पांडुरंगा, अरे पोळी कोरडी आहे, थोडं तूप लावून खा, म्हणजे चवीला चांगली लागेल. हे शब्द उच्चारताच तो कुत्रा अचानक थांबला. क्षणभर आजूबाजूला एक विलक्षण शांतता पसरली आणि पुढच्याच क्षणी तो कुत्रा दिसेनासा झाला. कुत्रा कुठे बरं गायब झाला असेल? आणि त्या ठिकाणी साक्षात पंढरीचे पांडुरंग श्रीहरी विठ्ठल प्रकट झाले. कमरेवर हात ठेवून उभे असलेले विठ्ठल, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे मंद असं हास्य आणि डोळ्यात आपल्या भक्तांसाठी अपार प्रेम. हे दृश्य पाहताच नामदेव महाराजांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. ते धावत जाऊन विठ्ठलांच्या चरणांवर कोसळले. विठ्ठलांनी प्रेमाने त्यांना उठवलं आणि म्हणाले, नाम्या, तू मला मंदिरातच नाही तर प्रत्येक जीवामध्ये पाहतोस, म्हणून आज मी तुझी अशी परीक्षा घेतली. पण त्या परीक्षेमध्ये तू पास झाला. नामदेव महाराज काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रूच त्यांच्या भक्तीची एक प्रकारची साक्ष देत होते. पण विठ्ठलांनी त्या दिवशी नामदेवांना एक अशी गोष्ट सांगितली जी खरं तर प्रत्येक भक्ताने आयुष्यभर लक्षात ठेवायला हवी. काय बरं सांगितलं असेल, ऐका. विठ्ठल नामदेव महाराजांकडे पाहून प्रेमाने म्हणाले, नाम्या, आज मी कुत्र्याच्या रूपात आलो, कारण मला तुझी भक्ती जगाला दाखवायची होती. ज्याला प्रत्येक जीवामध्ये माझं रूप दिसतं तोच माझा खरा भक्त. हे ऐकून नामदेव महाराज पुन्हा विठ्ठलांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांना त्या दिवशी एक गोष्ट कायमची समजली, देव फक्त मंदिरात नसतो तर तो प्रत्येक जीवामध्ये असतो. म्हणूनच कोणत्याही माणसाचा, प्राण्याचा किंवा कोणत्याही जीवाचा अपमान करू नये, कुणीच कुणाचा तिरस्कार करू नये. कारण कोणत्या रूपामध्ये परमेश्वर आपल्या समोर येईल हे कोणीच सांगू शकत नाही. तेव्हा आजही वारकरी ही कथा अतिशय मोठ्या श्रद्धेने सांगत असतात. आपल्या घरामध्ये जे लहान असतात किंवा कोणी आजोबा असतील तर आपल्या नातवांना, नातींना ते ही कथा सांगण्याचा आवर्जून प्रयत्न करतात. कारण आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांकडून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. आपले आजी आजोबा आपल्याला ज्या काही गोष्टी सांगतात ना, तर आपल्या आयुष्यभर त्या लक्षात राहतात की माझी आजी, माझे आजोबा मला या पद्धतीने गोष्ट सांगायचे, या संतांची किंवा या देवाची कथा त्यांनी मी या वर्षाचा होतो तेव्हा सांगितली होती. तर अशी आठवण आपल्यापैकी प्रत्येकाची असेल. मला सांगा, तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी किंवा तुमच्यापेक्षा वयाने, नात्याने मोठे असलेले जे व्यक्ती असतील, तुमचे आजी आजोबा असतील, तर त्यांनी तुम्हाला तुमच्या लहानपणी कोणती अशी गोष्ट सांगितली होती की ती तुमच्या आजही लक्षात आहे आणि कधीही तुम्हाला ती सांगायला लावली तर त्यांनी ती जशा पद्धतीने सांगितली होती ना तशीच तुम्हाला ती सांगता येईल. तर ज्यांच्याकडे ही आठवण असेल तर ते खरंच खूप नशीबवान आहेत आणि त्यांनी कमेंटद्वारे हे नक्की सांगावं, म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला कळेल की आपल्या लहानपणी आपल्यावर जे संस्कार झालेले आहेत ना, तर त्याचा फायदा आपल्याला कुठेतरी होतोय. बघा, प्रत्येक जीवाशी प्रेमाने वागणं, त्याच्यातही देव पाहणं आणि मनामध्ये अहंकार न ठेवणं, म्हणूनच संत नामदेव महाराज आजही वारकरी संप्रदायातील महान संत म्हणून ओळखले जातात. एवढं सगळं अतिशय मनापासून समजून सांगण्याचा प्रपंच हाच की भक्तांनो, जर आपणही प्रत्येक जीवामध्ये देव पाहायला शिकलो तर कदाचित विठ्ठल आपल्यालाही आपल्या जवळ असल्याची अनुभूती देतील.
तर या कथेचा शेवट खूप सुंदर असा आहे. पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाए. म्हणून प्रत्येक जीवाशी प्रेमाने वागा, कुणालाही कमी लेखू नका, कारण देव कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटतील हे कुणीच सांगू शकत नाही. मंडळी, ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते की कुणाचाही तिरस्कार करू नका. जीवन हे अतिशय लहान आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, आल्या जन्मी काहीतरी पुण्य करून जायचं आहे. आपलं कर्म जेवढं चांगलं असेल, आपली देवाप्रती असणारी भक्ती जेवढी निर्मळ असेल, तर देव शोधण्यासाठी आपल्याला दूरदूरच्या मंदिरात जाण्याची अजिबात गरज नाहीये. देव आपल्या मनामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये राहतो हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी आपलं जीवन सार्थक झालं असं आपल्याला म्हणता येईल. तर बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुम्हाला कशी वाटली संत नामदेवांची ही कथा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आता आषाढी एकादशी येते, तर तुमच्या घरातल्या लहान मुलांना तुम्ही ही कथा ऐकवली तर नक्कीच त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार होतील. त्यांना सुद्धा संतांचं महत्त्व काय होतं किंवा संत काय आपल्याला शिकवायचे हे कळून जाईल. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या धार्मिक यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.